तर इंद्रायणी ही मालिका 25 मार्चपासून आपल्या भेटीला येते, पण आता जरा ॲडव्हान्समध्ये मला इंदू भेटली आहे, तर तिची गप्पा मारूया जरा छान. हाय इंदू, कशी आहेस? मस्त आहे. आणि इंदू जशी मालिकेत दिसते ना आपल्याला प्रोमोमध्ये बडबडी चुलबुली, तशी सेल्फी बिल्फी काढायला पण तिला येते बरं का. आणि तिला डॉग्स खूप आवडतात, मला हे आत्ताच कळलं आहे ना. हो. खूप आवडतात तुला. तुझ्या घरी आहे का? नाही नाही, पण असं आईला पाहू देत नाही. नाही पाळू देत. तर आई इथे बसली, आपण आईलाच विचारूया का तुम्ही हो तिला डॉग पाळू देत नाही? कारण की ती शूटिंगला असते ना, आणि शूटिंगला घेऊन कसं जाणार ना. तुम्हाला सगळं बघावं लागेल. नाही, मी तिच्यासोबतच असणार आणि घरी कुणीच नाही आहे ना, मग त्याचं कसं सांभाळणार ना त्याला असं आहे. इंदू, तू घराघरात पोचतेस. सोशल मीडियावर आम्ही रील बघतोय, इतकी छान त्या टायटल सॉन्गवर रील करतात. मित्रमैत्रिणी काय म्हणतात तुझ्या शाळेतले जेव्हा ते रील्स बघतात सोशल मीडियावर? आता एक्झाम चालू आहे, आता असं वेळ नाही भेटत नाही मला. बरं, पण जेव्हा तुला केदार सरांनी विचारलं की अशी अशी मालिका करायची आहे, बरं तू केदार सरांना आधीपासून ओळखतेस, महाराष्ट्र शाळेमध्ये आम्ही तुला बघितलं तेव्हापासून तुझी ओळख आहे, पण तेव्हा तू छोटी होतीस त्याच्यामध्ये, आणि आत्ता इंदू म्हणून जरा खूप काय काय खोड्या करतेस. काय कशी आहे इंदू, आम्हाला काय सांगशील, काय काय खट्टाळपणा करतेस? हिंदू अशी खोडकर आहे आणि सगळ्यांना प्रश्न अशी विचारते की कोणाला त्याची प्रश्नाची उत्तरच येत नाही. बरं, आणि आता मला डिरेक्टर सर पण बोलले की मला पण ऑफ कॅमेरा खूप प्रश्न विचारते आणि माझ्याकडे उत्तरं पण नसतात. मी म्हटलं की जर आपण ब्रेक घेऊया आणि थोड्या वेळाने विचारूया जरा प्रश्न आहे ना. पण मगाशी आम्ही प्रोमो बघितला, त्याच्यामध्ये तू बॉल काढतेस त्या नदीमधून. बरं, मी सरांना विचारलं की इतकी छोटीशी मुलगी इतका सीन कसा काय करते, भारी केला असतो सीन, खूप कौतुक तुझं. काय भीती वाटलेली थोडंसं उडी मारायला? बिलकुल नाही. बरं, तुला पोहायला पण येत नाही असं मला कळलं. येत नाही, पण जेव्हा मी पहिल्यांदा त्या नदीमध्ये गेलेली तेव्हाच मी शिकलेली. पण तुला थोडी पण भीती नाही वाटली पाण्यामध्ये मी कसं जाऊ किंवा काय? सर म्हणतात मलाच भीती वाटलेली तो सीन बघताना. तुला अजिबात भीती नाही वाटली? मला उलट पाणी खूप आवडतं, नदीवरचं पाणी खूप आवडतं मला. शेणामध्ये हात घालायचं वगैरे पण सीन होते ना, तू ते केलेस खूप छान. हो, पण मला पहिले शेण नाही आवडायचं, मला हात लावायला पण घाण वाटायचं. जेव्हा हात घातला सारवलं तेव्हा मला खेळायचं. म्हणजे आता तू काही करू शकते ना, म्हणजे ये तो कुछ नाही, मैं कर लूंगी ना. हां, बरोबर. पण आता सिरियलमध्ये अनिता ती जरा एकदम अशी खाष्ट दाखवली आहे, खूप अशी सगळे तिला घाबरून असतात. पण ऑफ कॅमेरा कशी असते ताई, म्हणजे तुम्ही मजा मस्ती करता, खूप धमाल करता सगळं? अशी पण ती खूप लाडकी आणि माझा लाड पण करते आणि काळजी पण घेते. पण तुम्ही फुल टाईम तिच्यासोबत सेटवर असता, पण जेव्हा आपण बघतो की आपली मुलगी इतके कठीण सीन करते आणि एकदम वन टेक बहुतेक सीन देत असेल, कसं वाटतंय का आईला जेव्हा ती मोठ्या स्क्रीनवर आता घराघरात पोचली आहे, सोशल मीडियावर स्क्रोल केला की त्याच रील्स येत आहेत, तर कसं वाटतं? खूप छान वाटते बघून, खूप प्राऊड फील होतं आहे की जेव्हा चला आपल्या वेळेस तेवढं काही नव्हतं, तेव्हा हिला सगळं मिळतं आहे आणि खूप प्राऊड फील होते तिला बघून. सेटवर पण वन टेक सगळं काही करते. ते शेणाचं पण सीन करताना सुरुवातीला मला असं वाटलं, घरी स्वतःची प्लेट पण उचलून ठेवत नाही आहे, ती मुलगी प्रॉपर सारवते आहे. एवढी मी इमोशनल झालेली ना त्यावेळेला की कसं म्हणजे करू शकते एवढं. म्हणजे त्या वेळेची मी जेव्हा होती ना तेव्हा म्हणजे यार ही काय करते आणि मी काय करत होती यांना. म्हणजे आता घरी गेल्यावर आईला हेल्प करणारच का तू? म्हणजे इंदूकडनं थोड्या तू पण शिकणारच का, चाची म्हणून शिकणारच? आता घरी काय काम असणार आहे मला? म्हणजे सिरियल वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर घरी हेल्प करशीलच ना आईला? करणार. करणार ना. क्या बात आहे. बरं, आता प्रोमो सगळीकडे व्हायरल होतोय, परत सगळे कौतुक करत असणार. या गाण्याचं आपण टायटल सॉन्ग तुला गाता येतं? नाही, पण स्पष्ट नाही होत आणि होत नाही मला. बरं, ऑडिशन कसं झालेलं तुझं, की सुरुवातीला जेव्हा तुला केदार सरांनी सांगितलं की अशी अशी मालिका आहे, इंदू करणार आहेस तू, त्यात पण एकदम लीड, त्या प्रोमोमध्ये पहिलं वाक्य होतं मी तर लीड आहे, है ना? काय कसं होतं तुझं audition? जेव्हा सरांनी सांगितलं की हे तू सिरियलमध्ये जाणार आहे लीड रोल म्हणून, तेव्हा मम्मी पप्पा खूप खुश झाले. पहिल्यांदा मला लीड रोल भेटला आहे म्हणून. आता तुझे मित्रमंडळी पण आहेत ना सिरियलमधले, त्यांच्यासोबत बॉन्डिंग झालं आहे, फ्रेंडशिप झाली, सगळं झालं आहे? हो, झालं. आणि सेटवर तुम्ही ओव्या वगैरे म्हणता असं मी ऐकलं आहे ना? हां, श्लोक, हरिपाठ वगैरे ओव्या फुल प्रॅक्टिस चालली आहे. इंदू जशी मालिकेत दाखवली आहे तशी साची आहे का? आज आपल्याला खरं काय ते कळणार आहे आईकडनं. हां, तशीच एक खोडकर आहे. खूप प्रश्न पडतात तिला, प्रश्न पडतात. हां, हे प्रश्न असे राहिले पाहिजे मुलांमध्ये, तेव्हा त्यांची वाढ होईल. आणि बरंच काय सांगणार आहे आम्हाला इंदू. तर आता प्रेक्षक तुला बघणारच 25 मार्चपासून, त्यांना काय सांगशील आणि इंदूच्या स्टाईलमध्ये काय सांगशील? तुम्ही बघा 25 मार्चपासून संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर इंद्रायणी.
बसणार मी तुमच्या मनोमनी ना माझं इंद्रायणी. क्या बात आहे. बरं मला घरून माझ्या आईने सांगून पाठवलं इंदूकडनं एक डायलॉग शिकायचा आहे तुला. बरं मला आता एक डायलॉग शिकव ना तुझा एक फेवरेट. अय बया चाफा मेलाय वाटतं. हे हिनीच करावं, मला काही जमणार नाही. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुला. थँक्यू.